बा मैं तुला लई त्रास दिला ना हो. नाही नाही तसं काय नाही, आता झालं गेलं गंगेला मिळालं, आता त्यावर बोलून काय फायदा आहे का? तसं नाही बा, मैं तुझी कुठली बी इच्छा पुरी करू शकलो नाही. अरे आता स्वतः बाळू मामा बोलले ना की तुला वरच्यानं पाठवताना तसंच पाठवलं, त्याला तू तरी काय करणार होता सांग बरं? हा जाऊ तो विषय नको. बा तुझा हा वाघ आहे ना, आता काय करतो ते बघ. तू काय बी काळजी करू नकोस, मी समधी काम करीन. तू म्हणशील तसंच वागीन आणि तू म्हणशील त्या पोरीशी लगीन बी करीन. समजा तुझ्या मनासारखं होईल बघ. माझ्या मनागत न ग, आपल्या समद्याच्या मनागत होईल असं बोललं का? हा बरं बा, बाहेर गाडी थांबलेत, त्यासनी काम देऊन येत. हा काय लागलं तर हाळी दे, आलोच मी. ये ये. काय व लई खुश दिसतायसा. का नसन सांगा ना. मला वाटलं आपले विक्रमराव वाया गेले हो पाटलीन बाई, पण तसं काही नाही असं समजलं मला आता. समजलं ना व? हा मी आता तुम्हाला आधीपासून सांगत होते. तुम्हाला माहितीये का आपले विक्रमराव काय म्हणत होते मला? काय? मला म्हणले बा समजणं तुझ्या मनासारखं होईल, तू सांगल त्या पोरीशी लगीन करेल. अजून काय पाहिजे हो एका बापाला सांगा. आता बाळू मामांच्या किरपेनं समज नीटच होईल बघा. पाटलीन बाई मी तुमची माफी मागतो बर का. माय म्हणून लेकाच्या लग्नासाठी तुम्ही काय काय केलंय सांगा बरं. मी नको नको ते बोललो, इकडं जा तिकडं जा, याच्याकडे जा, ह्या बाबाकडे जा, ह्याच्याकडे नवस कर. पण माय म्हणून लेकासाठी तुम्ही ना आज सोडली नव्हती. हो असं काय बोलताय? नको नको ते वागलो, नको नको ते बोललो, पण मला खरंच माफ करा बरं का. तू असं नका बोल. पण आता झालं नव समज मनासारखं, कशा पायी मनाला लावून घेताय? चला लई कामं पडलेत. नाही ते समजा करूया, पण बाळू मामाच्या भेटीला कधी जायचं तेवढं तरी सांगा आम्हाला. हो जाऊया की लवकरच. बाळू मामांना भेटणं म्हणजे साक्षात महादेवाला भेटल्यागत वाटतंय बघ. पाटलीन बाई म्हणजे तुमचा महादेव तुमच्या भक्तीला पावला म्हणायचा आम्ही. होय खरंच पावला बरं. हो त्यानंतर ह्यो मार्ग दाखवला की आपल्याला. बरं सासरे बुवा, हा चला आता लगीन जमवायची तयारी लागाय. हो बर येते येतो सासूबाई. वा मोर येत होय. या. अरे काय केवंडा बेवंडा झाला का काय? हा केवंडा कशा पाय होईन रे मग? अरे कवा धरणं हळ्या मारतोय का? ऐकायला येत नाही का काय? हा बोल बोल. आणि काम असन तरच बोल, बिनकामाचं बोलत नसतो म्या. लय कामाचं झालाच बाबा. ए मंगळे बिनकामाची बडबड नग. अरे कुठे काय भात असता ते इतके दिस. तुला ठाव नसल्यागत नग विचारू. सौंदतीला गेलतो बाळू सांग. म्हणजे आमच्याकडे काम तिकडे फिरवली आहे. कोण म्या? मग हे करतं तिकडं तिकडचं इकडं करायचा नादच आहे तुला. ए म्या काय नेलं नाही. तुमच्या त्या भैरीचे वांगा थोबाड बघून त्यासनी समजलं असं इथं काय आपलं काम होत नाही म्हणून. ते बाळू काम करून देणार आहे होय? करणारच आहे तो. झालं लगीन झालं का त्या पोराचं? नाही झालं पण होईनच ना. आता देवी मोर उभं केलं, भंडार लावला कपाळाला, आणि काय हवं?
अरे लगीन तर होणारच आहे त्या पोराचं, पर बाळूमुळे नाही, बहिरीमुळे. भैरीमुळे कसं काय लगीन होईल? मग बहिरीने बी पूजा मांडली होती पोराचं लगीन होईन म्हणून. हा, हे तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. मग जे खरं आहे तेच सांगतोय. काय खरं तुम्हाला काय ओळखत नाही काय म्या? बाळूनं जे काम केलं ते भैरीच्या नावावर खपवायचं आणि दुसरं काय? भैरीनं काम केलं आहे आणि बाळू सावताच्या नावावर खपितो आहे. आणि अजून बी जर भैरीने ठरविलं तर पोराचं लगीन होत नाही बघ. हं, काय करायचं कर म्हणते भैरीला. काय करायचं तुला कर. एका आठवड्यात लगीन होतंय का नाही बघ विक्रमचं. आणि नाही झालं ना मंगळ्या, जर नाही झालं लगीन तर मिशी कापून देईन मी. हा, बघ बरं का, बहिरीने जर इकडे पूजा मांडून लिंबू कापला का विषय सापला. लग्नच होत नाही बघ पोराचं. ए, काय लिंबू दोऱ्या कोंबड पूजा काय करायचं कर म्हणा भैरीला. पण बाळूनं जे ठरवलं तसंच होणार आहे. बघू 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 नाही. अरे लग्नाला बी चल ना, गोड धोड खायला मिळेल तेवढंच तुला. किती वांगाळ झाला रे. लय बोलायला लागलास रे तात्या. मी आधीपासूनच लई बोलतो. नाही नाही नाही, तुझं बी नाव सांगून तुझ्या बी नावाचं एखादं लिंबू कापा लागून बहिरीकून. असं मी सांगू का बाळूला? तुझं नाव सांगू? हा, आता कसं बोलणं बंद झालं? हा, बोलू 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 निश्चित कापली ना मग बोलू. अरे हट, लगीन होणार आहे मी शिकापत नसतो. कसं सण कसं बी. ते देवीचं दर्शन झालं ना नीट? वय वटी भरली का? वय ग, आता तिथे जाऊन वटीने भरता कशी येईन म्या? तसं ना बघ, जोडीनं केलं का समज. कुठलं काय म्हणजे काय झालं नीट सांग मला. अगं यांचं ध्यानच नव्हतं बघ कशात. अगं त्याला जायचं होतं ना समज तिला, आणि त्याच ध्यान नव्हतं म्हणजे? त्यांचं ध्यान समजा त्या पाटलिनीच्या पोराकडे आणि पाटलिनीकडे होतं. असं वय. देवीला गारानं घालायचं, सांगायचं संसार चांगला होऊ दे, पोरं बाळ होऊ दे, नवऱ्याला चांगली बुद्धी दे. काय ध्यानचं ध्यान नव्हतं म्हणून माझं बी ध्यान लागलं नाही बघ. मला तर उगाच संग नेल्यागत झालं. काम त्या पाटलिनीच्या पोराचं आणि मला उगं काम करायला नेलं होतं. लय काम लावली भाई तुला. लय अशी नाही, पर काम करायला नेल्यागतच झालं की. माणसं मदतीला असत्याल असं सांगितलं होतं बाळूनं मला. होती की पाटलीन बी होती, पर मला काही गमलं नाही बाई. बाळू बोलला नाही वय? लय नाही, मध्ये थांबलो होतो तिथं बी गपगपच होते. देवीच्या पाया पडली आहेस ना व, ते समज नीट करील. देवीकडं मागणं मागाय पाहिजे होतं, बाळूकडनं चांगला संसार होऊ दे म्हणून. राहू दे, मी इथनच हात जोडते. बाळूला चांगली बुद्धी दे, त्याच्याकडनं चांगला संसार होऊ दे. सत्य, तू नका काळजी करू, समज नीट होईल. हा, काय व्हायचंय ते होऊ दे. लोक घरला भांडाय नाही आली म्हणजे झालं. म्हणजे कुठली लोक भांडा येणार आहेत? आता त्या पोराला सांगितलं आहे की लगीन होईल म्हणून, तो बी मामा मामा करत होता. पर आता लगीन नाही झालं तर येतील का घरला भांडाया? होईल बी लगीन, काय सांगाव? नाही, त्या पोराकडे बघून तर मला काय वाटत नाही बाई त्याचं लगीन होईल. जाऊ दे, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. आता तुम्ही आला आहे तेव्हा कुठं बाहेर जायचं नाव काढू नका. काय हे मला नाही ह्यासनी सांग, मला काय हाऊस नाही बाहेर जायची.